वसमत परभणी रस्त्यावरील खड्डे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत। या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असतानाही प्रशासन मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। याच प्रशासनाला जाग आणण्यासाठी वसमत तालुक्यातील एका शिक्षकाने चक्क भीक मागो आंदोलन सुरू केले आहे। वसमत जवळील थोरावा येथील शिक्षक प्रशांत एकनाथ लोखंडे यांनी आज उड्डाणपुलावर हे अनोखे आंदोलन केले। वारंवार निवेदने देऊनही रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नसल्यामुळे त्यांनी हा पवित्रा घेतला आहे। सरकार जर हे खड्डे बुजवू शकत नसेल तर आम्ही भीक मागून पैसे जमा करू आणि त्या पैशांतून खड्डे बुजवू असे लोखंडे यांनी सांगितले। त्यांचा हा प्रयत्न प्रशासनासाठी एक प्रकारे इशाराच मानला जातोय। लोखंडे यांनी सांगितले की या रस्त्यावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात। या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा धोका वाढलाय। प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मोठे अपघात होऊ शकतात। त्यामुळे जमा झालेल्या पैशांतून हे खड्डे तात्काळ बुजवून नागरिकांना दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत, इथं दररोज अपघात व्हायलेत। त्यानंतर जास्तीत जास्त त्रास शाळेतील मुलांना आहे, तो त्रास सर्वांनाच आहे ते, पण आपण जरा धंदकट आहोत, तरुण आहोत, आपल्याला जरा त्रास कमी होतोय। पण दररोज महिला इथं कर्मचारी पडायल्यात, त्यानंतर लेकरायला लेकरं शाळेत जाण्यासाठी घरून यायलेत, हे घाण पाणी अंगावर उडायले, लेकरं तसेच घाण कपडे घेऊन घरी चाललेत। शाळेतली लेकरं दररोज पडायलेत, दररोज अपघात व्हायले तिथं, याची दखल कोणी घेईना। मी याच्या आधी गुरुवारी निवेदन दिलं होतं, त्यानंतर यायनं फक्त कुठंतरी टाकलं मला माहित नाही कुठं टाकलं, कारण आपण जसं पाहिलो तशाला तसंच आहे। ही समस्या मिटणारी नाही। जर यांच्याकडे खड्डे बुजवायला पैसे नसतील तर यांनी तसं आम्हाला सांगावं, आम्ही हे पैसे जमा करून गुत्तेदाराला देणार। गुत्तेदार कोण आहे मला माहीत नाही, त्यांनी माझ्याकडे यावं, हे पैसे घेऊन जावं, आणि जर होत नसेल तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं की हा रस्ता आणि तुम्ही नागरिक बघून घ्या, आमच्याकडनं काही होत नाही। मग आम्ही असंच भीक मागू खड्डे बुजतील आमच्या पद्धतीनं। कारण हा जो त्रास आहे तो त्रास खरंच अक्षरशः लाजिरवाणा आहे। इथं नको ती परिस्थिती, नको ते दृश्य सुद्धा काही वेळेस घडत आहेत। कारण हे एवढं घाण पाणी आहे, इथं लोक पडायलेत। त्या दिवशी एक गर्भवती महिला पडली, किती लाजिरवाणी गोष्ट आहे। जवळ इथं सरकारी दवाखाना आहे, शासकीय महिला रुग्णालय आहे, आणि जर त्यानंतर वसमत शहर एवढं मोठं आपला तालुका आहे, आणि त्या तालुक्याच्या इंटला जर हे असं जर परिस्थिती असेल तर प्रत्येकाला लाजिरवाणीच गोष्ट आहे। त्यामुळं मी एक शिक्षक आहे, माझे विद्यार्थी इंग्लिश स्कूलमध्ये इथून जाण्या करतात व्हॅनमधून। ते विद्यार्थी सुद्धा मला म्हणले, सर म्हणले दररोज त्रास व्हायला म्हणले, आम्ही एकमेकांच्या अंगावर पडतो म्हणले, कधी कधी भीती वाटायली म्हणले। जसे तो कॅनल सुरू झाला, जोपर्यंत ब्रिजच्या आम्ही खाली उतरत नाहीत तोपर्यंत आमचाही जीव राहत नाही म्हणले, भीती वाटते म्हणले। कधी व्हॅन फसते, कधी कोणती गाडीच फसते, कधी वाटतं कोणतं वाहन अंगावर येते काय की कोणतं वाटते लवणते काय। म्हणजे एवढा त्रास त्या लहान लेकरांच्या, जे चिमुकले लेकरं शाळेत शिकायला आले तर त्यांना एवढा जर त्रास होत असेल, त्यानंतर आता मला सांगा, हे दवाखाना आहे, दवाखान्यात जर समजा महिला जात असतील तर इथून ॲम्ब्युलन्स वगैरे फसते तर कसं करायचं? इथून एखादं, मी तर म्हणतो म्हणजे शासनाला नेमका झालंय काय? एवढं इतके दिवस झाले, इतके महिने झाले, हा रस्ता असाच रखडलेला आहे, याच्याकडे लक्ष का नाही मला समजत नाही। आणि बरं असंही नाही की परिस्थिती झाकलेली आहे, हा उघड्या डोळ्यानं तुम्ही बघता। बरं एवढं आहे की तुम्हाला सांगतो, हा त्रास फक्त तुम्हाला मला सर्वसामान्य नाही। अहो यांच्याकडं गाड्या, तुम्हाला सांगतो 1-1 कोटीच्या गाड्या आहेत, याला कुठून दचका लागणार आहे, यांच्या कमरा दचका सुद्धा बसत नाही। पण आपल्यासारख्या गोरगरिबाईला, आपल्या माया बहिणीला एवढा त्रास आहे, याकडे शासनानं खरंच लक्ष दिलं पाहिजे। मी आपल्या माध्यमातून सांगतो, शासनानं ताबडतोब दखल घ्यावी। जो कोणी संबंधित प्रशासक आहे किंवा जो कोणी इथं गुत्तेदार आहे त्याला तातडीने सूचना द्याव्यात आणि खड्डे बुजवून घ्यावेत, अन्यथा हे आंदोलन रुकणारं नाही। त्यानंतर हे जे भीक मागो आंदोलन आहे ते ठराविक कालावधीपर्यंत चालू राहील। यानंतर जरी मला न्याय नाही मिळाला, मी दुसरं निवेदन देईल आणि अशा घाण पाण्यात मी पुस्तक वाचो आंदोलन सुरू करणार आहे, याची तीव्र दखल घ्यावी। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।